श्री गुरुदेव दत्त. सतनमो आदेश, गुरुजी को आदेश. नाथ संप्रदाय आणि श्री गुरु दत्तप्रभूंना समर्पित नाथ माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, कल्पना करा की आजही या पृथ्वीवर काही महापुरुष असे असतील की ज्यांनी त्रेतायुग, द्वापारयुग पाहिले आहे. प्रभू श्री राम आणि भगवान श्रीकृष्ण यांना पाहिले आहे. महाभारताचे युद्ध स्वतः अनुभवले आहे आणि आजही ते पृथ्वीवर कुठेतरी वावरत असतील. मित्रांनो, हिंदू धर्मग्रंथांमध्ये सप्त चिरंजीव अशी संकल्पना आहे. चिरंजीव म्हणजे चिरकाळ जिवंत राहणारा, म्हणजेच जे आजही जिवंत आहेत आणि पुढेही राहतील. श्लोकामध्ये म्हटले आहे की अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणा कृपपरशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः. आज आपण जाणून घेणार आहोत या 7 अमर व्यक्तींची अद्भुत कथा. सर्वात आधी राजा बली. बली हा एक असुर राजा होता जो भक्त प्रल्हादाचा नातू होता. राजा बली हा मोठा पराक्रमी होता, पण त्याहूनही मोठा होता त्याचा दानशील स्वभाव. इंद्राने कपटाने त्याच्या वडिलांचा वध केला. सूड म्हणून बलीने इंद्राला हरवून स्वर्ग जिंकला. तेव्हा देवांनी भगवान विष्णूकडे धाव घेतली. भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि त्याच्याजवळ 3 पावलांची भूमी मागितली. आपल्या स्वभावानुसार बलीने वामनाला 3 पावलांची भूमी दान देण्याचे वचन दिले. वामनरूपी विष्णूने पहिल्या पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापला. 3ऱ्या पावलासाठी जागा नव्हती तेव्हा बलीने स्वतःचे मस्तक अर्पण केले. भगवान विष्णूंनी बलीला ठार न मारता त्याला पाताळ लोकाचा राजा बनवले. असे म्हणले जाते की बली आजही जिवंत आहे आणि त्याच्या दानशूरतेमुळेच तो चिरंजीव ठरला आहे. यानंतर दुसरे चिरंजीव आहेत भार्गव परशुराम. परशुराम हे भगवान विष्णूंचे 6वा अवतार समजले जातात. जमदग्नी व माता रेणुका यांच्या पोटी त्यांचा जन्म वैशाख शुक्ल तृतीयेला झाला. त्यांनी धारिणीशी विवाह केला. ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण त्यांच्यात होते, म्हणूनच त्यांना शरादपी, शापादपी असे म्हणतात. भगवान शंकराकडून त्यांनी परशु ह्या शस्त्र घेतले होते आणि अनेक विद्या आत्मसात केल्या होत्या. त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. त्याचवेळी त्यांनी सहस्रा अर्जुनाला ठार केली. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेंद्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले. कार्तवीर्याशी लढणाऱ्या परशुरामांचा उल्लेख रामायणात सीता स्वयंवरात येतो. तेथे त्यांनी शिवधनुष्य तोडणाऱ्या रामांना आव्हान दिले. मात्र राग शांत झाल्यावर त्यांनी रामांना आपल्याकडील धनुष्य भेट दिले व विद्या दिली. त्यांनी महाभारत काळी भीष्मांना त्या सगळ्या विद्या दिल्या. नंतर आंब्याच्या याचनेवरून त्यांनी भीष्मांशी युद्ध केले. श्लोक असा आहे की अग्रत चतुरो वेदा पृष्ठत शरम धनु इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपी शरादपी. म्हणजेच 4 वेद मुखोद्गत आहेत आणि पाठीवर बाणासह धनुष्य आहे. म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही असल्याने शाप आणि शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जो जाणतो तो परशुराम. परशुरामांचा अवतार कार्य संपल्याचे कोणत्याही ग्रंथात उल्लेख आला नसल्याने परशुराम हे 7 चिरंजीवांमधील एक आहे असे समजले जाते. यानंतर प्रभू श्री रामभक्त हनुमान. हनुमान रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून ते श्रीरामाचे महान भक्त, दास, दूत मानले जातात. त्यांचा जन्म अंजनी
या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. तो पवनपुत्र व महाबली होता. त्यांना अनेक शक्ती जन्मताच प्राप्त होत्या. लहानपणी सूर्याला पकडण्याची इच्छा झाली म्हणून हनुमानांनी सूर्याच्या दिशेने झेप घेतली. ते बघून इंद्रासहित सर्व देवांना काळजी वाटू लागली. सूर्याला व पृथ्वीला वाचवण्यासाठी इंद्राने आपले वज्र हनुमानाच्या दिशेने फेकले. त्या प्रहाराने हनुमान मूर्छित झाले व पुढे सर्व देवांचे आशीर्वादही मिळाले. पुढे श्रीराम वनवासात असताना त्यांची व हनुमानाची भेट झाली. हनुमान हे प्रभू श्रीरामाचे निस्सीम भक्त बनले. रावणाने माता सीतेचे अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून लंका गाठली आणि श्रीरामाचा निरोप माता सीतेकडे पोचवला. रावणाच्या सैनिकांनी त्यांना पकडून रावणासमोर उभे केले व त्यांच्या शेपटीला आग लावली. तेव्हा हनुमानाने आपल्या शेपटीने संपूर्ण लंकेला आग लावली आणि परत जाऊन माता सीतेचे वर्तमान श्रीरामांना कळवले. रामाने आपली वानरसेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केले. या युद्धात हनुमानाने श्रीरामांना मोठी मदत केली. जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडले होते तेव्हा त्यांच्या उपचारासाठी हनुमानाने हिमालयात झेप घेतली आणि द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या वनौषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आले व त्यांचे प्राण वाचले. हनुमान हे चिरंजीव आहेत. अशी मान्यता आहे की जगात ज्या ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा प्रभू श्रीरामाचे नाव घेतले जाते तेथे मारुती हजर राहतात. हनुमानाचा उल्लेख महाभारतात देखील येतो. भीमाचे गर्वहरण असो किंवा महाभारत युद्धाच्या दरम्यान ते अर्जुनाच्या रथावर विराजमान होते. यानंतर सप्त चिरंजीवांमध्ये नाव येते ते म्हणजे लंकापती रावणाचा लहान भाऊ विभीषण याचे. विभीषण हा लंकापती रावणाचा लहान भाऊ होता. त्याने अधर्म नीतीच्या विरोधात सुरू असलेल्या राम आणि रावण युद्धामध्ये रामाला मदत केली. विभीषण हा धर्माचा समर्थक होता. रावणाचा लहान भाऊ असून देखील अधर्माचा विरोधक होता. रावणाचा अंत झाल्यावर प्रभू श्रीरामांनी त्याला लंकेचा राजा बनवले. यानंतर सप्त चिरंजीवांमध्ये नाव येते ते म्हणजे महर्षी व्यास यांचे. महर्षी व्यास हे महाभारताचे निर्माता तसेच त्यांनी 18 पुराणांची निर्मिती केली आहे. जर व्यास नसते तर आपल्याला महाभारत माहितीच नसते. महर्षी व्यास हे पराशर ऋषींचे पुत्र. त्यांना कृष्ण द्वैपायन व्यास असेही म्हणतात. महर्षी व्यास हे सप्त चिरंजीवांपैकी एक असल्याचे मानले जाते. यानंतर कृपाचार्य. कृपाचार्य हे महाभारतातील हस्तिनापूर राज्याचे कुलगुरू होते. त्यामुळे ते कौरव पांडवांचे आद्य गुरु होते असे म्हणतात. नंतरचे गुरु द्रोणाचार्य. कृपाचार्यांच्या मृत्यूचा उल्लेख कोणत्याही ग्रंथात न आल्याने त्यांना चिरंजीव समजले जाते. यानंतर सप्त चिरंजीवांमध्ये नाव येते ते म्हणजे अश्वत्थामा. अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा पुत्र. त्याच्या कपाळावर जन्मताच एक दिव्य मणी होता. अश्वत्थामा हाही द्रोणाचार्यांचा शिष्य असल्याने तो अर्जुनाप्रमाणेच शस्त्र आणि अस्त्रविद्येत पारंगत असून तेजस्वी आणि दिव्य शक्तींचा उपयोग करण्यात निपुण होता. अश्वत्थाम्याने महाभारत युद्धात कौरवांचा शेवटचा सेनापती म्हणून काम पाहिले. युद्ध संपल्यावर आणि दुर्योधन मृत्यूपंथाला लागला असताना अश्वत्थाम्याने त्याला पांडवांची शिर कापून आणतो असे आश्वासन दिले. परंतु अंधार असल्याने पांडव समजून त्याने पांडव पुत्रांचीच हत्या केली. आपला निर्वंश झाला हे पाहून संतप्त पांडव अश्वत्थाम्याला शोधत आले. अर्जुन व अश्वत्थामा दोघे एकमेकांवर ब्रह्मास्त्र फेकतात. यामुळे सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून कृष्ण
दोघांना आपापले ब्रह्मास्त्र परत घ्यायला सांगतात. परंतु अश्वत्थाम्याला अस्त्र परत घेण्याची कला माहीत नसल्यामुळे तो अभिमन्यूची पत्नी उत्तरेच्या गर्भावर ते ब्रह्मास्त्र सोडतो. यामुळे क्रोधित झालेल्या कृष्णांनी त्याच्या कपाळावरचा दिव्यमणी काढून घेतला आणि त्याला शाप दिला की कल्पकल्पांतापर्यंत ही जखम कपाळी घेऊन तू जखमेवर लावण्यासाठी तेल मागत दारोदार फिरशील. आणि कपाळी जखम घेऊन आजही तो तेल मागत वनवन फिरत आहे असे मानले जाते. शापामुळे अश्वत्थामा हा अमर झाल्यामुळे तो सप्तचिरंजीवांमध्ये गणला जातो. मित्रांनो, या 7 चिरंजीवांमध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे दान, भक्ती, धर्म, ज्ञान, गुरुत्व, शौर्य आणि कर्माची फळे. काहींना अमरत्व आशीर्वादाने मिळाले, काहींना शापाने. पण एक गोष्ट नक्की की कर्म अमर असते. शेवटी आपल्यासाठी प्रश्न की तुम्ही काय निवडणार, आशीर्वादाचे अमरत्व की शापाचे अमरत्व? आपले उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावे. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच अशी मी आशा करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावे, ज्यामुळे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील. पौराणिक, आध्यात्मिक कथा घेऊन आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश.